नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. बकेट लिस्ट. तुम्हाला तर माहिती आहे, माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट म्हणून या चित्रपटाबद्दल तुम्हाला प्रचंड उत्सुकता आहे. 1984च्या राजश्री प्रोडक्शनच्या अबोधपासून माधुरी सिनेमाच्या जगात आली तेव्हापासून आपण अनेकदा तरी अशी इच्छा व्यक्त केली की माधुरी दीक्षितने मराठी चित्रपटातून भूमिका करावी. तिचं ग्लॅमर, तिची ॲक्टिंग, तिची धगधग नृत्य अदा, हे सगळं पाहताना आपल्याला सतत असं वाटत होतं की माधुरी आपली आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक अभिमान ज्याला म्हणतो किंवा सांस्कृतिक ओळख ज्याला म्हणतो, तो मान आपण माधुरीला दिला. त्यामुळे माधुरी मराठी चित्रपटातून यावी असं आपल्याला प्रत्येक वेळेला मनोमन प्रामाणिकपणे प्रेमाने वाटत राहिलं. अखेर माधुरी आपल्यासमोर आलेली आहे. बकेट लिस्ट हा दिग्दर्शक तेजस देऊस्कर याचा सिनेमा. त्याचे यापूर्वी आपण अजिंक्य आणि प्रेमसूत्र हे चित्रपट पाहिले. आता ह्या सिनेमामध्ये काय आहे तर ह्या सिनेमामध्ये हृदय प्रत्यारोपणाची एक गोष्ट आहे आणि त्यानंतर काय घडतं ह्याभोवती गोष्ट आहे. आता मधुरा साने ही 41 वर्षाची जी स्त्री आहे, जिला 2 मुलं आहेत, पतीबरोबर चांगले खेळीमेळीचे संबंध आहेत, सासू सासरे आहेत. इतकेच नव्हे तर सासूची आई देखील आहे. एक सहकुटुंब असे कुटुंब आहे. छान बंगल्यात राहतं, वातावरण छान आहे, खेळीमेळीचं आहे. अशा वेळेला ह्या मधुरा सानेला सई देशमुख ह्या 20 वर्षाच्या युवतीचं हृदय दिलं जातं. आणि नंतर मग मधुरा असा निर्णय घेते की तिला असं आयुष्यामध्ये असं वाटतं की कोण आहे सई. मग तिला कळतं की तिचे आयुष्यामध्ये एक इच्छा होती, वयाच्या 21व्या वर्षी काही गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी आपण कराव्यात आणि सई देशमुखला आपण वेगळ्या पद्धतीने न्याय द्यावा, हे जे मधुराला वाटतं. या गोष्टीचा प्रवास आहे. आणि त्यासाठी ती जे काय करते ते कधी खूप इमोशनली आहे, कधी खूप हसत खेळत आहे, कधी काही गोष्टी म्हणजे वेगळ्या अर्थाने फसलेल्या आहे परंतु त्या सकारात्मक अशा गोष्टी आहेत. कधी ती पबमध्ये जाते, कधी तिला रणबीर कपूरची भेट होते, कधी ती ड्रिंक करते आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. अशा अनेक खेळीमेळीच्या, तर कधी गंभीर, कधी इमोशन, अशा सर्व प्रकारच्या गोष्टीतून हा सिनेमा पुढे जातो. 130 मिनिटाचा हा संपूर्ण सिनेमा माधुरी दीक्षितच्या भोवती आहे. एक लक्षात घ्या, ह्या सिनेमामध्ये माधुरी दीक्षितच्या कॅरेक्टरचं वय 41 आहे, म्हणजे 40शी ओलांडलेली आहे. त्यामुळे तिला आपण ह्या चित्रपटामध्ये धगधग गर्ल या प्रतिमेमध्ये पाहणार नाही, हे लक्षात ठेवूनच ह्या सिनेमाला आपण सामोरं जाणं जास्त गरजेचं आहे. वय परत्वे, अभिनयामध्ये येणारी परिपक्वता आणि मराठी सिनेमामध्ये ज्या पद्धतीने आपण भूमिका स्वीकारायला पाहिजे ह्याचं असलेलं तारतम्य हे माधुरीने या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आता माधुरी ह्या चित्रपटामध्ये पूर्ण फ्रेममध्ये संपूर्ण चित्रपटभर आपल्याला पाहायला मिळते. हे माधुरीच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे. काही वेळेला ती खरंच खूप छान दिसली आहे. तिची जी शैली आहे, एक तिच्या चेहऱ्यावरचं जे कायमस्वरूपी हास्य आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. परंतु त्यासह एक कुठेतरी गांभीर्य जे आहे, सई देशमुखला न्याय देण्याची जी भावना आहे, ते गांभीर्य हा ह्या भूमिकेचा किंवा माधुरी दीक्षितच्या अभिनयाचा प्लस पॉईंट ठरलेला आहे. म्हणजे एक अभिनेत्री माधुरी म्हणून जर तुम्ही पाहू इच्छित असाल किंवा मराठी सिनेमामध्ये ज्या पद्धतीची माधुरी दीक्षित तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे ते तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. चित्रपटाचं नाव, चित्रपटाचा आशय आणि चित्रपटाची मांडणी हे ज्या पद्धतीचं असायला पाहिजे ते तेजस देऊस्कर अपेक्षा पूर्ण करतोच. परंतु सतत असं राहून असं वाटतं की तेजस देऊस्करला चित्रपट माध्यमाची असलेली जाण आणि त्याचा हा तिसरा चित्रपट आहे. तर अशा वेळेला त्याच्याकडनं, ह्या चित्रपटाकडनं माझी तरी खूप अपेक्षा होती, म्हणजे अधिक अपेक्षा होती. त्या अपेक्षेच्या जवळ हा चित्रपट जातो. परंतु त्या अपेक्षा जर पूर्ण होऊ शकल्या असत्या, कदाचित चित्रपटातलं खेळीमेळीचं वातावरण अजून रंगलं असतं आणि त्याच वेळेला इमोशनल वातावरणामध्ये सुद्धा एक गडदता आली असती, तर अधिक समतोल साधला गेला असता. अर्थात चित्रपटामध्ये काही ना काहीतरी थोडेसे गुणदोषही असणारच. तो समतोल साध्य किंवा तो समतोल आपण मान्य करूनच चित्रपटाला सामोरं जायचं असतं. चित्रपटामध्ये इतर कॅरेक्टर्स खूप आहेत. सुमित राघवन मधुराच्या पतीच्या भूमिकेत, अर्थात माधुरीच्या पतीच्या भूमिकेत आहे. त्याशिवाय वंदना गुप्ते छान भाव खाऊन जातात.
त्यांचं जे मराठी वळणाचं हिंदी आहे आणि त्याच्यातून जी विनोद निर्मिती होती ती हसरी खेळकर आहे. वंदना गुप्ते माधुरीच्या सासूच्या भूमिकेत आहेत. रेशम टिपणीस या चित्रपटामध्ये आहे आणि तिची जी एक थोडीशी बिंदास बोल्ड शैली आहे त्याचा दिग्दर्शकांनी वापर केलेला आहे. ती मधुराच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहे. सुमेध मुदगळकर आहे जो सईचा भाऊ सलील आहे. रेणुका शाणे आहे जी सईची आई आहे. इतरही काही कलाकार आहेत. कलाकारांचा मेळ चांगला बसलेला आहे. चित्रपटामध्ये गीतसंगीत नृत्याला वाव आहे. अर्थात ते गीतसंगीत नृत्य हे तुम्ही पटकन धगधगची तुलना करू नका, या चित्रपटाच्या पठडीतलं आहे. चित्रपटाच्या शेवटी आपल्याला माधुरी काही प्रमाणात नृत्य करतानाही दिसते. चित्रपटामध्ये इकडचं पुण्यातलं बरंचसं शूटिंग आहे, कोकणातलं आहे, विदेशातलं सुद्धा आहे. कथा जसजशी पुढे सरकते किंवा बकेट लिस्टमधले जे एक एक गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मधुरा ज्या पद्धतीचे प्रयत्न करते आणि त्यात तिला जे यश मिळत जातं त्याची गोष्ट म्हणजे हा सिनेमा आहे. फार अपेक्षा न ठेवता आणि माधुरी दीक्षितवर तुमचं प्रेम आहे हे गृहीत धरून हा चित्रपट पाहायला तर एक बऱ्यापैकी समाधान किंवा एक चांगला आनंद देणारा, एक रिलीफ देणारा असा चित्रपट आहे. या चित्रपटाला 3 स्टार.